आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आजची भक्ती आपण सुरुवात करूया। नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला हे गीत गात आजच्या भक्तीला आपण पुढे जाऊया। प्रार्थनेच्या अंतकरणात असतानाच आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया। आठवडाभर परमेश्वर देवपाने आमचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलं। आठवडाभर त्याने आमचा पुरवठा केला, आमच्या गरजा पूर्ण केल्या। आमच्या जाण्या आमच्या येण्यात आमच्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर देवबाप आमच्या सोबत राहिला आणि आजच्या ह्या पहिल्या दिवशी परमेश्वराने आम्हा सर्वांना एकत्रित केलं। आम्ही आभार मानूया। धन्यवाद देव बाप्पा आजच्या दिवसासाठी। आम्ही अंतःकरणापासून तुझे आभार मानतो प्रभुदेव बाप्पा। आम्ही कोण प्रभुदेव बाप्पा की तू आमची आठवण करावी देव बाप्पा। मानव तो काय प्रभुदेव बाप्पा की तू त्याला दर्शन द्यावे, पण खरोखर प्रभुदेव बाप्पा तू आम्हाला निवडलेला आहे, तू आम्हाला बोलावलेला आहे प्रभुदेव बाप्पा। आणि येशू आजच्या समक्षतेमध्ये बसण्यासाठी प्रभुदेव बाप्पा जिवंताच्या भूमीवर प्रभू तू आम्हाला जिवंत ठेवलंस, आशीर्वादित जीवन तू दिलंस देव बाप्पा, म्हणून तुझे आभार मानते प्रभुदेव बाप्पा। मागील आठवड्यामध्ये देव बाप्पा अद्भुत रीतीने तू आमचा सांभाळ केला, अद्भुत रीतीने तुझी कृपा पुरवली प्रभुदेव बाप्पा। राजा तू आम्हाला चालवलंस, आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेव बाप्पा। आजच्या भक्तिवारी देव बाप्पा ज्या ज्या ठिकाणी तुझी भक्ती आत्म्याने खरेपणाने होते प्रभुदेव बाप्पा, आज त्या प्रत्येक भक्तीमध्ये देव बाप्पा आम्ही तुला आमंत्रित करतो। आमच्या भक्तीत देव बाप्पा आम्ही तुला आमंत्रित करतो प्रभू, तू आज आम्हाला चालव देव बाप्पा। आध्यात्मिक देवप्पा जे वचन आमच्याकडे येणार आहे प्रभू देवप्पा, आमच्या जीवनामधून देवप्पा आम्ही ते काही शिकावं म्हणून तुझं विशेष करून मार्गदर्शन तू आम्हाला कर प्रभू देवप्पा। आज देवप्पा येण्यामध्ये जे असतील प्रभू त्यांना तू सुरक्षित घेऊन ये राजा। जे देवप्पा येऊ शकत नाही आहे, आजारी आहे देवप्पा, अशा प्रत्येकाला येशू आम्ही तुझ्या रक्ताळलेल्या हातात देतो देवप्पा। सहाय्य कर प्रभू येशू, मदत कर। आज आमच्या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो प्रभू देवप्पा। आज या भक्तीमध्ये जी जी देवप्पा ॲक्टिव्हिटी होणार आहे देवप्पा, ती सर्व देवप्पा आम्ही तुझ्या
तुझ्या रक्ताळलेल्या हातात देतो प्रभू देवप्पा. आम्हा प्रत्येकाचा जीवात्मा शरीर आम्ही तुझ्या रक्ताळलेल्या हातात देतो. ही प्रार्थना आमचा जिवंत परमेश्वर याच्या प्रिय गोड नावाने मागते म्हणतो एक राजा. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. आज बालदिन विशेष उपासना आहे. सर्व मंडळी संडे स्कूलतर्फे आम्ही आपले हार्दिक स्वागत ह्या दिवशी करत आहोत. आज या विशेष उपासनेमध्ये संडे स्कूलच्या तर्फे आजची उपासना चालविली जाणार आहे. उपासनेमध्ये पुढे जात असताना काही गीत आपण गाऊया आणि परमेश्वराला आजची भक्ती आपण सादर करूया. स्तोत्र 29 मध्ये म्हटलेलं आहे, अहो दिव्यदूतांनो परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव द्या, परमेश्वराला सामर्थ्याचे गौरव द्या, परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या. आज आम्ही ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत त्या परमेश्वराला श्रेय देण्यासाठी आज ती संधी आमच्याकडे आहे. तर चला आपण एक गीत गाऊया. उपासना संगीत गीत नंबर 322 नंबर. येशूची सेवा आवडे गेलो सुवेडी त्याकडे. तुझी
स्तुतिकर्ता म्हणतो, तो राहू देई जवळी, नित्याने तोची सांभाळी, सुखद स्वर्गी आणून ठेविल स्वसदनी. परमेश्वर देवबाप आम्हाला, आम्ही ज्यावेळेस ह्या जगामध्ये आहो त्यावेळेस तो जगामध्ये जगण्यासाठी आम्हाला आशा देतो, नवीन शक्ती देतो. आणि ह्या जगातून ज्यावेळेस आम्ही जाण्याची वेळ येते त्यावेळेससुद्धा तो आम्हाला एकटं सोडत नाही. तर त्यावेळेस तो आम्हाला आमचा हात धरून त्या सुखलोकामध्ये घेऊन जाण्याची एक नवीन आम्हाला आशा देतो. म्हणजेच ह्या जीवनामध्ये पण आम्हाला आशा आहे आणि मरणानंतरसुद्धा आम्हाला आशा आहे. आम्ही कधीही एकटे नाही. हा परमेश्वर सदोदित नेहमी आमच्या संगती राहणारा असा जिवंत परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे आम्ही दुसरं गीत गाऊया, उपासना संगीत 126 नंबरचं, संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला तारे. संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला तरीबी, दयाची वार्ता सांगता लज्जान मानिवी. ख्रिस्ताए मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड पा, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्यालाही मी निर्भय. ख्रिस्ताए मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. दयाची आत्मा सोपेला सदा तो रक्षणा. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडना. ख्रिस्ताए मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करे. स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवे. ख्रिस्ताए मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करील. स्वर्गात माझा हर्ष तोर अक्षय वाढवेल. जो मला मनुष्यासमोर पत्करील त्याला मी माझ्या पित्यासमोर पत्करणारा परमेश्वर आहे, असं देवबापाचं वचन आहे. आणि म्हणून आज ती संधी आहे आम्हाला की आज आम्हाला सर्व जगाला सुवार्तेची घोषणा करायची आहे. त्यासाठीच प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि जर आम्ही असं करणार तर स्वर्गामध्ये आमच्यासाठी मोठा आनंद केला जाणार आहे. ह्या वेळेला आपण स्तोत्र वाचन करूया आणि प्रीती आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना सलाम. मी आपल्यासाठी स्तोत्रसंहिता 28 वाचत आहे.
हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको. नाही तर तू माझ्याशी मौन धरलास गर्तेत पडण्यासारखी माझी गती होईल. मी तुझा धावा करीतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो. तेव्हा माझी दिनवाणी ऐक. मनात दगा असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस. त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेप्रमाणे, त्यांच्या हाताच्या कृतीप्रमाणे त्याचे पारिपत्य कर. त्याच्या कर्मांचे फळ त्यास दे. परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हाताची कृती ते ध्यानात आणत नाहीत म्हणून तो त्यास फाडून टाकील, उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दिनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याचवर माझ्या हृदयाने भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. यास्तव माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर त्याचे सामर्थ्य, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकास तार. आपल्या वचनाला आशीर्वादित कर, त्याचा प्रतिफाड कर, त्यास सदोतीत वाहू नये. देवा परमेश्वरा वाचलेल्या वचनावर आशीर्वादित कर. थँक्यू बेटा प्रीती. आज जो स्तोत्रसेचा भाग आपल्यासमोर वाचला गेला आहे तो आहे स्तोत्र 28. ह्या स्तोत्रामध्ये दावीद परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे, तो याचना करत आहे आणि परमेश्वर तो लगबगली करताना आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, हा तोच दावीद, ज्या दाविदाला देवबापाने अभिवचन दिलं की मी तुझ्या राजासन निरंतर ठेवणार आहे. हा दावीद तोच की जो परमेश्वराच्या मनासारखा आहे. आणि असा मनुष्य जो परमेश्वराचा अभिषिक्त आहे, असा मनुष्य प्रार्थना करतो, देवाला याचना करतो, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत आहे की नाही असं त्याला जणू काही भास होत आहे आणि तो परमेश्वराजवळ याचना करत आहे. तुम्ही आणि आम्हीही आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्हाला असं वाटतं आम्ही रोज आमच्या प्रार्थना देवाला करतो, आमचं धार्मिक जीवन चांगलं आहे, आमचं सर्व काही चांगलं आहे, मी माझं सर्व परमेश्वराला रोज माझा वेळ मी देते, पण का माझ्यावर संकट येतं? आणि असा प्रश्न आम्हाला येत असताना आम्हाला त्या ठिकाणी शांत राहायचं आहे. जोपर्यंत प्रियांनो आमच्यावरती कठीण परिस्थिती येणार नाही, जोपर्यंत आम्ही त्या संकटातून जाणार नाही, तोपर्यंत आम्हाला परमेश्वराच्या त्या चांगुलपणाचा अनुभव येणार नाही. दावीद वेळोवेळी अशा सुखादुःखाच्या त्या याच्यातून तो जात होता आणि त्यावेळेस त्याला हा अनुभव आला. आणि 6 आणि 7 वचन आपल्यासमोर आहे. तो म्हणतो की परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्यांनी माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य, माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःपूर्वक भाव ठेवला आहे. मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते. मी नवे गीत गाऊन त्याचे स्तवन करीतो. दावीद ह्या वेळेला आपली साक्ष देत आहे. आम्हालाही आमचा परमेश्वर तेच शिकवत आहे. आम्हाला पण त्या कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायचं आहे. आणि परमेश्वर ह्या कठीण परिस्थितीमध्ये वेळ अशी असते की आम्हाला सुचत नाही आता काय करावं, सगळे मार्ग बंद झालेले असतात आणि अशा वेळेला आम्हाला शांत राहायचं आहे आणि परमेश्वराच्या त्या कृपेची, परमेश्वराच्या त्या दयेची आम्हाला वाट पाहत आहे. आणि मग नकळत आमच्याही मुखातून जसा दावीद म्हणतो की परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताला तारणदुर्ग आहे. जर आम्ही देवाचे लेकर आहोत तर परमेश्वर आम्हाला त्या कठीण परिस्थितीमध्ये कधीही एकटं सोडणार नाही. उलट त्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आमचा भक्कम आधार आहे. आमच्या विश्वासामध्ये तो आम्हाला वाढवणारा परमेश्वर आहे. ह्यावेळेस आपण आपल्या देवबाप करू आणि ह्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला तो आशीर्वादित करू. आमचा परमेश्वर हा स्तवनात वसणारा, इस्रायलच्या स्तवनात वसणारा असा परमेश्वर आहे. आमच्या ओठाचं स्तुतिरूपी फळ त्याला आवडतं. स्तोत्र 95 मध्ये आम्ही असं वाचतो, याहोया, दावीद असा म्हणतो, याहोया, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. आणि आज हा जय जयकार संडे स्कूल बरोबर आम्ही सर्वजण करणार आहोत. मी विनंती करते की सर्व संडे स्कूलचे लेकरं शांतीने समोर येतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्यास पुढे या. काही गीते गाऊन देवबापाची स्तुती करूया. पहिले गीत गाऊया, नारे लगाओ और गाओ रे.
हालेलुया हालेलुया जीवन से ऊंचा हुआ रानी यीशु के पास तुम आओ रे जीवन से ऊंचा हुआ रानी यीशु के पास तुम आओ रे गम की ये राहें सब छोड़ो जिंदगी में अब कुछ जोड़ो रे गम की ये राहें सब छोड़ो जिंदगी में अब कुछ जोड़ो रे हालेलुया 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 लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने आपके ऊपर वो लगाओ यीशु के पास तुम आओ रे आपके ऊपर वो लगाओ यीशु के पास तुम आओ रे हालेलुया 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 यीशु का मृत्यु हुआ है पापों का अंत हुआ है यीशु का मृत्यु हुआ है पापों का अंत हुआ है खुशियाँ वो बांट रहा है प्रेम की धारा वही है खुशियाँ वो बांट रहा है प्रेम की धारा वही है हालेलुया 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 नारे लगाओ लगाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे नारे लगाओ लगाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे हालेलुया 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 आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे आणि तोच आमचा तारणारा आहे त्याने आमच्यावर अपार प्रेम केले त्या वधस्तंभावर प्राण देऊन त्याची प्रीती दाखविली पुढील गीत गाऊया ख्रिस्त माझा तारणारा
प्रार्थना हा जीवनाचा श्वास आहे. मार्क 11:24 मध्ये लिहिलेले आहे की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. पुढील गीत गाऊया. दुआ में बैठा करो अच्छी बात है. जगातील धन मान सन्मान ज्याच्याजवळ आहे पण ख्रिस्त नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. पण आम्ही धन्य आहोत, ख्रिस्त हे धन आमच्याजवळ आहे जे सर्वश्रेष्ठ आहे. पुढील गीत गाऊया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे. त्याला
जाचे त्याला पुणेरे कशाचे विसर्जन जाचे त्याला पुणेरे कशाचे काळाच्या गणित त्याला भय रे कशाचे त्याला पुणेरे कशाचे असे मुखी विरसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला असे मुखी विरसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे त्याला भय रे कशाचे विसर्जन जाचे त्याला पुणेरे कशाचे काळाच्या गणित त्याला भय रे कशाचे त्याला पुणेरे कशाचे विसर्जन जाचे त्याला पुणेरे कशाचे काळाच्या गणित त्याला भय रे कशाचे त्याला पुणेरे कशाचे. आपण सर्वे आपल्या जागेवर उभे राहूया. आपले सर्व लक्ष परमेश्वराकडे लावूया. आपले डोळे बंद करूया. परमेश्वराच्या त्या उपकारांची आठवण करू जे त्याने आमच्यावर केले. त्यासाठी त्याचा धन्यवाद करूया. देवबापाच्या चरणाजवळ जात असताना गीत गाऊया. गिनके स्तुती करू. स्तुती करू येशू
प्रार्थना करूया. हे आमचे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता देवा, आम्ही सर्व तुझे लेकरं तुझ्या चरणाजवळ येतो आणि तुझी स्तुती करतो की तू ईश्वर इथवर आम्हाला सांभाळलं. एव्हा आमचे आजचा बालदिनाचा जो कार्यक्रम आहे तो तू आशीर्वादित केलास त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. खरंच देवा, तू खूप चांगला आहेस. तुझी जी स्तुती आराधना जे वचन आम्ही ऐकले आहे ते तू मान्य करून घे. ज्या सर्व लेकरांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे तू त्यांच्या कामात यश दे. तू त्यांना उंच कर, तुझी भक्ती मान्य कर आणि आम्हाला खूप खूप आशीर्वाद दे. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला तू कृपा कर आणि आमचे नको तर तुझे गौरव करून घे. जी शक्ती तू मला आज पुरवली त्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून तो एक आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. देवाचं वचन सांगतं, बालकास मजजोड येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य अशांसारख्यांचेच आहे. आज देवाचं वचन, आज असंच एक बालक येऊन आपल्यासमोर देवाचं वचन सांगणार आहे. आणि मी विनंती करते की अर्पण शेजे समोर येईल आणि देवाच्या वचनातून आज तो बोलणार आहे. जमलेल्या सर्व मंडळीला सलाम. मी सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार मानतो की त्याच्या वचनातून बोलण्याची संधी मला दिली. बाळकसाहेब पंचमंडळ व संडे स्कूल टीचर यांचे पण मनापासून आभार मानतो की देवाच्या वचनातून बोलण्याची संधी मला दिली. आजची शास्त्रपाठ आपण वाचूया आणि मनन करूया. आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत. आजचा विषय, सर्वशक्तिमान देव परमेश्वर याच्या पंखाखाली आपण सुरक्षित आहोत. स्तोत्र ऐक्याने आपल्याकरिता सृष्टीदिदी वाचील. स्तोत्रसहिता ऐक्याण्णव. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझवर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयी भय, दिवसा सुटणारं बाण, काडोकाठ फिरणारी मरी, भर दोन प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांस ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परस्पराला निस्ताम केले आहे. यास्तव कोणते रिष्ट तुझवर येणार नाही, कोणतीही व्यधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची दुसविषयी तो आपल्या दिव्य दूतांस आज्ञा देईल. तुझ्या पायाला टोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास टुणवीत चालशील. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवीन. तो माझा धावा करेल आणि मी त्याचे ऐकेन. संकटांसमयी मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. आपण कोण आहोत? आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत. आपण सर्व मिळून एक छोटीशी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो की तुझ्या वचनातून बोलण्याची संधी तुम्हाला दिली. बोलण्याकरिता मला सहाय्य पुरव. तुझं वचन सांगताना तू मला चालव. माझ्या जिभे बोटांना तू स्पर्श कर आणि माझे नव्हे तर तुझं गौरव या वचनातून करून घे. आणि या सर्वांना वचन समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडप्रिय नावाने मागतो म्हणून तू एक आमेन. पहिली गोष्ट, सर्व समर्थ देव परमेश्वर आम्हाला सैतानाच्या योजनेमध्ये अडकू देत नाही. परमेश्वराने आम्हाला त्याच्या पंखाखाली सुरक्षित ठेवले आहे. उदाहरण, आम्ही रोज स्कूलमध्ये जातो, बाहेर जातो, खेळतो, तरी पण परमेश्वर आम्हाला त्याच्या पंखाखाली सुरक्षित ठेवतो. कारण आपण सर्व देवाची लेकरं आहोत.
दुसरी गोष्ट, आम्ही सर्व आजारापासून सुरक्षित आहोत. स्तोत्र 91:2 आणि 3 वचन. म्हणून कोणतीही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. आपला पिता परमेश्वर खूप महान आहे. उदाहरण, आम्ही आमचे जीवन जगत असताना कितीतरी वेगवेगळे प्रसंग आमच्यावर येतात, पण आमचा परमेश्वर आम्हाला त्या सर्व दुःखाच्या आनंदाच्या प्रसंगामधून आपल्याला चालवतो, कारण आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत. तिसरी गोष्ट, देवाने आपल्या जीवनातून सार्वकालिक मरणाची भीती संपवलेली आहे. आपण सर्व सार्वकालिक मरणापासून सुरक्षित आहोत. प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे सर्व होऊ शकते. स्तोत्र 91:16. त्याला म्हणजे आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन, त्याला मी परमेश्वर सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. योहान 3:16. आपण सर्व मिळून वाचूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. उदाहरण, एका गावामध्ये कुटुंब राहत होते. 3 मुलं, त्यांची मम्मी आणि पप्पा. खूप छान ते कुटुंब होतं. देवाच्या भयामध्ये, ज्ञानामध्ये हुशार होते. एका दिवशी असं झालं की त्या मुलाचे पप्पा काही कामासाठी बाहेर गावी गेले. 3 मुलं आणि त्यांच्या घरामध्ये झोपलेले असताना घरामध्ये इलेक्ट्रिक शॉकमुळे आग लागली. त्यांची आई खूप घाबरली होती. मुलांना एक एक करून बाहेर आणत होती, पण जेव्हा तिसऱ्या मुलाला घेण्याकरिता ती घरात गेली तेव्हा आग खूप वाढली होती. ती पण स्वतः जळत होती, पण तिने तिच्या लेकराला कवटाळून शॉलमध्ये गुंडाळून घेतले आणि जखमी अवस्थेत घराच्या बाहेर पडली व काही वेळाने मरण पावली. पण तिने तिच्या लेकराला तिच्या पंखाखाली सुरक्षित ठेवले. परमेश्वरसुद्धा आपल्याला तिच्या पंखाखाली सुरक्षित ठेवतो. चौथी गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये सर्वशक्तिमान परमेश्वर स्वतःला 700 वेळा प्रकट करतो. तो यहोवा इरे आहे, तो यहोवा राफा आहे, तो यहोवा निसी आहे, तो इमॅन्युएल आहे, तो आमचा अल्फा ओमेगा आहे. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकरिता आहे. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहतो. तोच परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर अपार प्रेम करतो. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला ओळखतो. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला ऐकतो. आणि तोच परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेतो. तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने खूप अनमोल आहोत, कारण आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत. आता 5वी गोष्ट सांगतो, पण ते मराठीमध्ये पण वचन सांगतो आणि इंग्लिशमध्ये पण आहे ते. एव्हरी डे गॉड थिंक्स ऑफ यू. स्तोत्र 68:16. देवाने निवासासाठी जो पर्वत आवडला त्याकडे, हे अन्न शिखाऱ्यांचा पर्वता, तू वक्रदृष्टीने का पाहतोस? त्याच्यावरच परमेश्वर बरोबर संततीत राहील. देव दर दिवशी आपल्यासाठी विचार करतो. दुसरी गोष्ट, एव्हरी आवर गॉड लुक्स आफ्टर यू. 2 थेसली 3:3. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दृष्टापासून राखील. दर दिवशी देव आपल्याकडे लक्ष देतो. तिसरी गोष्ट, एव्हरी मिनिट गॉड केअर्स ऑफ यू. 1 पेत्र 5:7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो आपला काळजी घेतो. प्रत्येक मिनिटाला देव आपली काळजी घेतो. चौथी गोष्ट, बिकॉज एव्हरी सेकंड ही लव्ज यू. इर्माया 31:3. प्रत्येक सेकंदाला देव आपल्यावर प्रीती करतो. परमेश्वराने दुरून येऊन आपल्याला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. लागूकरण, आम्ही पण असेच पापामध्ये, वाईट जीवनामध्ये, शैतानाच्या बंधनामध्ये फसलेले होतो. पण आमचा पिता परमेश्वर याची कृपा आमच्यावर झाली की प्रभू येशू आमचा पिता आमची आई बनून या जगामध्ये आला. आम्हाला त्याने वाचवलं. प्रभू येशूच्या समर्पणाद्वारे आम्ही वाचलो. जर प्रभू येशू आमच्याकरिता या जगामध्ये आला नसता, आमच्याकरिता जन्म घेतला नसता, आमच्याकरिता मरण पावला नसता, आमच्याकरिता तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला नसता, तर आम्हाला पापामध्ये मेलो असतो. त्याची कृपा झाली, म्हणून सर्व शक्तिमान परमेश्वराला धन्यवाद. आम्ही सर्व समर्थेचे परमेश्वर याच्या पंखाखाली सुरक्षित आहोत, कारण आपण सर्व देवाची लेकरं आहोत. देव आपल्याला आशीर्वाद देव. थँक्यू. देवबापाला गौरव असो. सुंदरसं वचन आज अर्पणच्याद्वारे आपल्याकडे आलेलं आहे. स्तोत्र 91 त्याने आपल्याला सांगितलं की समर्थ परमेश्वर आम्हाला सैतानाच्या योजनेमध्ये अडकू देत नाही. त्यानंतर त्याने सांगितलं की आज आम्ही सर्व
आम्हाला तो सर्व पापापासून तो आम्हाला सुरक्षित ठेवतो. आणि देवाने आपल्या जीवनातून सार्वकालिक मरणाची भीती त्याने घालवली आहे. अतिशय सुंदर असं वचन आपल्याकडे आलेलं आहे. खरंच स्तोत्र 91 मधून त्याने आपल्याला ते मार्गदर्शन केलेलं आहे. आज आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. केव्हा काय होईल सांगता येत नाही. युद्ध, महामारी, भूकंप, वादळे, सुनामी, दुष्काळ, कुठल्या प्रसंगी आमच्या जीवनात काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख, संकट, आजारपण, प्रतिकूल परिस्थिती अचानक येतात. परंतु जी व्यक्ती परमेश्वरावर भरोसा ठेवतो त्याचं संरक्षणाची हमी परमेश्वराकडून आम्हाला या स्तोत्र 91 मध्ये आम्हाला सापडते. आमचा परमेश्वर हा स्वर्गामध्ये विराजमान आहे. तो आमचा संरक्षक आहे. स्तोत्र 91 आमच्यासाठी महत्त्वाचं आणि संरक्षणाचं असं स्तोत्र आहे. कोविडच्या महामारीमध्ये सर्वाधिक प्रमाणात हे स्तोत्र वाचलं गेलेलं आहे. आणि रोज दिवसभर हे स्तोत्र लोक बोलत होते, म्हणत होते. आणि आपलं संरक्षण त्यांनी त्या कोविड महामारीच्या दिवसामध्ये संपादन करून घेतलेलं आहे. सर्व परिस्थितीत हे स्तोत्र आमच्यासाठी एक महत्त्वाचं आणि संरक्षणाचं स्तोत्र आहे. परमेश्वराची प्रतिज्ञा या स्तोत्रामध्ये आम्हाला दिसते. परमेश्वराने दिलेलं अभिवचन आम्हाला या स्तोत्रामध्ये दिसते की परमेश्वरावर आम्ही संपूर्णपणे त्याच्यावर विसंबून आम्ही राहावं. कुठल्याही संकटात आम्ही घाबरून जाऊ नये. परमेश्वराकडे आपण आपली सतत आपली दृष्टी त्याच्याकडे आपण लावली पाहिजे. संकटाच्या समयी परमेश्वरावर आम्ही पूर्णरित्या विसंबून असावं. जेव्हा कुठलंही संकट आमच्यावर आलं सर्वप्रथम आम्ही परमेश्वराकडेच बघावं. जेव्हा कडक उन्हाच्या तापामध्ये एखादा प्रवासी रस्त्याने जात आहे तेव्हा त्याचा जीव हपापलेला असतो, त्याला भयंकर तहान लागलेली असते. तेव्हा तो एखाद्या सावलीचा आश्रयाचा, एखाद्या झाडाचा आश्रय तो बघतो. तशाच प्रकारे आम्हाला देखील या जगात राहत असताना अनेक संकट, दुःख, आजारपण, प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि तेव्हा आमचा आश्रय जर कोणी असेल तो आमचा परमेश्वर आहे. या जगात राहत असताना सर्व परिस्थितीमध्ये तो आम्हाला आश्रय देतो. जसे पक्षी आपल्या पिल्ल्यांना आपल्या पंखाखाली आश्रय देतो तसा आमचा परमेश्वर त्या पक्षाप्रमाणे आमचं संरक्षण करणारा तो आमचा परमेश्वर आहे. त्याच्या पंखाखाली तो आमचं संरक्षण करतो. सर्व संकटापासून रक्षण करणारा तो परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवलं ते रक्त आमच्यासाठी ढाल आणि कवच असं आहे. आणि त्यामुळे सैतान आमचं काहीही वाईट करू शकत नाही. आम्ही कुठल्याही पापात आम्ही पडू शकत नाही, कारण ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही त्या रक्ताखाली आम्ही झाकलेलं असतो. ते आमची ढाल आणि आमचं कवच ते आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत माझ्या प्रियांनो आम्हाला घाबरून जायची गरज नाही. आणि हे स्तोत्र 91 आज देवाची प्रतिज्ञा, देवाचं अभिवचन आज आम्हाला ते सांगत आहे. प्रत्येक वेळी परमेश्वर आमच्या सोबत आहे. तो कधीच आम्हाला एकटं सोडत नाही. इब्रिकरास पत्र याचा 13 अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो, मी तुला एकटं सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही. हा परमेश्वर हा आमचा विश्वासू परमेश्वर आहे. तो वचन देणारा परमेश्वर आहे. तो वचन जेव्हा देतो तो पाळतो. एखाद्या मनुष्यावर आम्ही भरोसा ठेवला, त्याने जर वचन दिलं, मनुष्य कधीच ते वचन पाळत नाही. पण आमचा जिवंत परमेश्वर हा वचन देतो, तो विश्वसनीय आहे आणि तो वचन पाळणारा देखील परमेश्वर आहे. एकच असा आहे की जो वचन पाळतो. आम्ही आमच्या कुटुंबातील लोक बघा, आमचे नातलग बघा, आमच्या आजूबाजूचे लोक बघा, कितीही आमची दृढ मैत्री असे कोणासोबत, परंतु ते वचन पाळणार नाहीत. एकच जिवंत परमेश्वर जो आहे की तो विश्वसनीय आहे आणि तो वचन पाळतो. परमेश्वर त्याच्या लोकांना ओळखतो. परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. आणि जे त्याच्या भयामध्ये आहेत, जे त्याच्यावर विसंबून आपलं जीवन जगतात, जे त्याच्यावर भिस्त ठेवून स्वस्थ राहतात, त्यांच्यासाठी तो ऐनवेळी सहाय्यासाठी मदत असा तो आहे. आमच्या स्तोत्रामध्ये लिहिलं आहे की आमच्या आजूबाजूला लक्षावधी पडले, आमच्या आजूबाजूला सहस्रावधी पडले, तरी ती आम्हाला भिडणार नाही. याआधीच लेकरांनी गीत गायलं नाही का, सुंदर असं गीत गायलं, शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल, आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल. म्हणजे डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे आमचा डोळा किती नाजूक आहे नाही का, आणि त्याच्या आतमध्ये जे बुबुळ आहे त्याचं किती रक्षण आम्हाला करतं. एवढूसा तिनका जरी आमच्या डोळ्यामध्ये गेला तर किती संपूर्ण शरीराला आग होते नाही का. त्या डोळ्याला घेऊन आम्ही बसतो आणि अशा त्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे त्या
आहोत त्या बुबुळाप्रमाणे तो आमचं सतत आणि सतत रक्षण करणारा आमचा परमेश्वर आहे. परमेश्वराच्या संरक्षणाच्या कवचाला जगातील कोणतीही शक्ती हटवू शकत नाही. माझ्या प्रियांनो, आमचं या जगातलं जीवन मोजलेलं आहे नाही का. फार थोडे दिवस आम्ही इथं आहोत. आम्ही एका तंबूमध्ये या ठिकाणी राहत आहोत आणि या जगात आम्ही राहत असताना त्याचे दिव्यदूत आमच्या संरक्षणासाठी सज्ज असतात. आम्ही कुठेही जातो, आम्ही विचार करतो का आम्ही घराच्या बाहेर जातो, आमची लेकरं शाळेमध्ये जातात, आम्ही कुणाच्या भरोशावर त्यांना सोडत आहोत? आम्ही त्या परमेश्वराच्या भरोशावर. म्हणून केव्हाही आमच्या लेकरांना आम्ही लहानपणापासून सवय लावावी की घराच्या बाहेर पडताना, हे माझ्या लेकरा तू प्रार्थना करून जा. आम्ही कुठेही, आम्ही कामावर जात असताना, प्रत्येक काम आम्ही हाती घेत असताना आम्ही प्रार्थना करून घरातून निघावं. कारण की तो परमेश्वर, आम्ही जरी प्रार्थना करत नाही तरी तो आमच्यावर इतका प्रेम करतो, तो आमचं रक्षण करतो. कारण त्याचे दिव्यदूत आमच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतात. स्तोत्रसंहिता 91 हे या जगातल्या जीवनापुरतंच आम्हाला आश्वासन देत नाही, तर सार्वकालिक जीवनाची हमी देखील आम्हाला हे स्तोत्र देत आहे. सर्वात सुंदर उपहार, गिफ्ट, भेट परमेश्वराकडून आम्हाला जर कोणती मिळाली असेल तर जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला आहे, त्याला सार्वकालिक जीवनाची हमी त्याने दिलेली आहे. आमच्या परमेश्वराने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आणि त्या सिद्ध केलेल्या तारणाचा तो अनुभव आम्हाला घडविणार आहे. सुंदरशा या परमेश्वराच्या वचनाकरता आपण त्याचे आभार मानूया, देवबापाची स्तुती करूया. कारण देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आम्हाला या जगात जीवन जगायचं आहे. 2 कोरिंथीयांस पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगतं की आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी आम्हाला जी दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. डोळ्यांनी आम्ही एखादी गोष्ट बघतो परंतु आम्ही त्यावर विश्वास ठेवू नये माझ्या प्रियांनो, परंतु आमच्या जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवून या जगात त्या संरक्षणाची हमी देणारा, प्रतिज्ञा देणारा तो परमेश्वर, त्यावर विश्वास ठेवून आम्हाला जीवन जगायचं आहे. म्हणून आज हे स्तोत्र 91 आम्हाला हेच सांगत आहे की आम्ही कुठल्याही संकटात घाबरून जाऊ नये. या जगात त्या परमेश्वरावर पूर्णपणे भिस्त ठेवून आम्ही आमचं जीवन जगावं. कितीही प्रतिकूल परिस्थिती आमच्या मध्ये आहे, कितीही भयंकर आजार येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, परंतु तो परमेश्वर या स्तोत्र 91 मध्ये तुमच्या आणि माझ्या संरक्षणाची प्रतिज्ञा करत आहे, हमी देत आहे. त्याने आम्हाला आश्वासन दिलंय. ते बापाचे आभार मानू या सुंदरशा वचनासाठी. देवबापाची स्तुती असो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक होऊन गेलेले आहेत, अनेक सेवक होऊन गेलेले आहेत, अनेक स्त्रियांचं देखील कार्य आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो, आम्ही त्यांचा अभ्यास करतो नाही का. देवबापाचं कार्य पुरुषांच्या द्वारे, स्त्रियांच्या द्वारे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसून येते. आम्ही त्याचा अभ्यास करतो, आम्ही ते वाचन करतो. जुन्या करारात देखील आहे आणि नवीन करारामध्ये देखील आहे. काय लहान लेकरं पवित्र शास्त्रात आढळतात काय? माझा प्रश्न तुम्हाला आहे, काय पवित्र शास्त्रात लहान लेकरं तुम्हाला आढळतात काय? होय किंवा नाही? होय, लहान लेकरं देखील पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळतात. आणि ज्यांनी देवाचं कार्य केलं आहे, देवाच्या गौरवी सेवेसाठी, देवाच्या गौरवी कार्यासाठी देवाचं सामर्थ्य प्राप्त करून ते देखील देवाच्या गौरवी कार्यासाठी उपयोगी पात्र ठरलेले आहेत. आणि अशाच उपयोगी 2 उपयोगी पात्रांची आम्ही आता थोड्याच वेळात भेट घेणार आहोत आणि आपल्या समोर ती पात्र येणार आहेत. आमचे संडे स्कूलची विद्यार्थी. सर्वप्रथम मी आमंत्रित करते राहेल हिवरे हिला, ती आपली ओळख पटवून देईल आणि कसं देवाचं गौरव या लेकराच्या द्वारे त्या पवित्र शास्त्रामध्ये आपण जे वाचतो त्याद्वारे झालेलं आहे. देवाच्या गौरवी कार्यासाठी हे पात्र कसं उपयोगी ठरलेलं आहे ते आपण बघूया. राहेल हिवरे. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. मला पाहून तुम्ही ओळखले का? होय, मी तीच मुलगी जिच्याद्वारे एक थोर नामान सेनापतीचा कोड बरा झाला. पण तो कोड मी बरा केला नाही, तो कोड शोम्रोनाच्या संदेष्टाच्या परमेश्वराने बरा केला. आणि हीच घटना सांगण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. मी इस्रायलात राहणारी मुलगी होते. मी माझ्या परिवारात खूप आनंदी होते. आमच्या घरात रोज प्रार्थना व्हायची. इस्रायल देवाची उपासना करणारे म्हणजेच माझे कुटुंब. सर्व काही छान चालू होते. आम्ही अगदी मजेत होतो. पण एक दिवशी अरामी लोकांनी आमच्या देशावर छापा घातला. त्यांच्या दृष्टीस मी पडले म्हणून त्यांनी मला कैद करून त्यांच्या देशात घेऊन गेले. मी खूप घाबरले होते.
मला खूप भीती वाटत होती, कारण पहिल्यांदाच मी माझ्या आईवडिलांबरोबर सोबत दूर झाले होते. पण ज्या परमेश्वराची मी उपासना करीत होते, तो त्या कठीण वेळेत माझ्यासोबत होता. म्हणूनच त्या पर्याय देशामध्ये त्याने माझ्या राहण्याची व्यवस्था केली. ज्या घरात मी सुरक्षित होते, काम करणे आणि प्रार्थना करणे हे तर मला माझ्या आईने शिकवलेच होते. पण ज्या घरात मी राहत होते त्या घरची मालकी नेहमी चिंतेत व दुःखीत राहायची. त्याचं कारण असं की माझ्या मालकाच्या अंगावर कोर आला होता. कोर हा त्यावेळेसचा महाभयंकर बिमारी होती. म्हणूनच त्यामुळे ते स्वतःला गुप्त राखीत होते. मला लगेच आठवले की आमच्या इस्रायलमध्ये देवाचा माणूस अलिशा नावाचा संदेशका आहे. तो प्रभू येशूच्या सामर्थ्याने भरलेला आहे आणि प्रभू येशूच्या नावाने तो अनेक रोग बरे करीतो. मी लगेच जाऊन मालकीनला सांगितले आणि माझ्या एका शब्दावर मालक गावी जाण्यास निघाले. गावातील संदेशका आणि मालकाची भेट झाली आणि मालक आनंदाने बरे होऊन घरी आले. मला सर्वांनी खूप प्रेम दिले. जणू काही माझा हरवलेला परिवार परमेश्वराने मला परत दिला. परमेश्वराने ठरवले की या लेकराचा उपयोग त्याच्या सेवेसाठी करायचा तर परमेश्वर नक्कीच करेल. स्तोत्र 34 वचन याप्रमाणे सांगतं, परमेश्वर भयजनांभोवती छावणी देतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मी तो अनुभव घेतला आहे. तुम्हाला घ्यायचा आहे का? इच्छा असेल तर तो नक्कीच देईल. अशा प्रकारे ही माझी गोष्ट आहे. थँक्यू. पहा, या लेकराच्या द्वारे जी नामान कोळ्याच्या घरी एक दासी म्हणून इस्रायल मुलगी आली होती, लहानशी मुलगी नाही का, तिच्याद्वारे परमेश्वराने त्याचं गौरव करून घेतलेलं आहे. अलिशा संदेष्टाच्या द्वारे त्या नामानाचा कोळ बरा झाला. यार्देनेत तो गेला, त्याने डुबकी लावली आणि तो बरा झाला. आणि अशा रीतीने ती दासी मुलगी, कदाचित त्या मालकीने नंतर तिच्यावर खूप प्रेम केलं असेल आपल्या मुलीप्रमाणे आणि तिला आपली मुलगी म्हणून घेतलं असेल. अशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये ही नामान कोळ्याच्या घरी असलेली दासी देवाच्या गौरवी कार्याचं उपयोगी पात्र बनलेले आहे. दुसरं पात्र आपणासमोर येणार आहे. मी आमंत्रित करते हर्ष जामदार याला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. मला कोणी ओळखलं का? होय, मी तोच 5 भाकरी व 2 मासे घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन ऐकायला निघणारा मुलगा. माझी काही ओळख नाही. मी सर्वसाधारण परिवारातून असलेला मुलगा. मी नेहमीच ऐकत होतो येशू मोठे मोठे चमत्कार करतो, आंधळ्यांना चिकल लावून बरे करतो, कधी कधी तर स्पर्शच करतो, आणखी आंधळे बरे होतात. इतकेच नाही, तेवढेच नाही तर येशू अद्भुत व रहस्यमय गोष्टी सांगतो. हजारो लोक त्याच्या भोवती असतात. आम्ही ओरडलो तरी दुसऱ्यांपर्यंत आवाज पोहोचत नाही. आणखी एवढे माझ्या ऐकण्यात आले. आणखी मी जिद्द केली मला येशूला बघायचं. तो कसा चमत्कार करतो, अद्भुत व रहस्यमय गोष्टी काय असतात हे मला समजून घ्यायचे होते. आणि मी जिद्द केली मला जायचं म्हणजे जायचं. मी मोठ्या पहाटे उठलो. आईने मला 5 भाकरी व 2 मासे आवडता डबा बांधून दिला. मी निघालो. बरेच चालल्यावर मला येशू व त्याचे लोक दिसले. मला खूप आनंद झाला. देवाचे वचन ऐकत राहावे मला असे वाटत होते. दिवस उतरल्यामुळे येशू व त्याचे शिष्य काहीतरी चर्चा करत होते. येशू शिष्यांना म्हणतो, या लोकांना काहीतरी खायला द्या. शिष्य म्हणाला, 200 भाकरी आणल्या तरी यांना पुरणार नाही. येशू शिष्यांना म्हणतो, जे लोक खाली बसलेले आहेत त्यांच्याकडे किती भाकरी आहेत ते पहा. मी आनंदाने माझा लहानसा डबा येशूच्या स्वाधीन केला. माझा लहानसा डबा येशूने सर्वांकरिता आशीर्वादित केला. मी खूप आनंदित झालो. मी खाली आलो होतो, पण घरी येताना देवाच्या गौरवाने भरून गेलो होतो. मित्रांनो, माझ्यासारखं अनेक लहान लेकरांना वाटत असेल की मी येशूसाठी काही करू शकत नाही. पण माझा उपयोग येशूने केला. तो परमेश्वर तुमचाही उपयोग त्याच्या सेवेकरिता करेल. फक्त अटी आहे, जे आमच्या जवळ आहे ते येशूला देण्याची तयारी असावी. धन्यवाद.
एक लहानसा मुलगा येशूला भेटण्याकरिता गेला नाही का, आणि आईने 5 भाकरी 2 मासे त्याला बांधून दिले, आणि त्या 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोक जेवले आणि 12 टोपल्या उरलेल्या आहेत. अशा प्रकारे या मुलाचा देखील उपयोग देवाच्या गौरवी कार्यासाठी झाला नाही का. त्याची आणि येशूची भेट झाली. खूप सुंदर संदेश त्याने आपल्याला दिला की जे काही आमच्या जवळ आहे ते त्याला द्या, कारण आमच्या जवळ जे काही आहे ते त्यानेच आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचे आपण आभार मानूया. खरंच या लहान लेकरांना परमेश्वराच्या भयात वाढविणं आईवडिलांचं कर्तव्य आहे, आम्हा शिक्षकांचं कर्तव्य आहे, आणि आपल्या मंडळीचं कर्तव्य आहे. आपल्याला माहीत आहे की आज आमच्या आजूबाजूला परिस्थिती फार कठीण आहे. जगामध्ये अत्यंत भयंकर असं वातावरण आहे. आम्ही आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा थरकाप सुटतो की लहान लेकरं, तरुण लेकरं आज नाशाच्या मार्गाला जात आहेत, कारण की सैतान लेकरांना बहकवीत आहे. जगातल्या गोष्टी या सर्व लेकरांना बहकवणाऱ्या आहेत. आणि म्हणून या कठीण काळात राहत असताना लेकरांना परमेश्वराच्या शिस्तीत, भयात आणि शिक्षणात वाढवणं आमचं कर्तव्य आहे. हे यासाठी की देवाच्या गौरवी राज्याचे आमचे लेकरं उपयोगी पात्र बनावेत. भक्तीमध्ये आपण पुढे लहान लेकरं या ठिकाणी पुढं उभी होती आणि आपण सर्वजण ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहत होतो, त्या लेकरांच्या ना टी-शर्ट वरती खाली लिहिलेलं आहे जीसस लव्स. काय लिहिलेलं आहे? जीसस लव्स मी है की यू है? मी. जीसस लव्स मी. येशू माझ्यावर प्रीती करतो. येशू लहान लेकरांवर प्रीती करतो. तुम्ही आणि मी देवाच्या कुटुंबाचे आहोत. तुम्ही आणि मी देवाच्या कुटुंबाचे आहोत. तुम्हाला आणि मला देवाच्या कुटुंबामध्ये मोठं व्हायला आवडेल की लहान लेकरासारखं व्हायला आवडेल? काय आवडेल? देवाच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत, आम्हाला लहान लेकरांसारखं असायला आवडेल की असं मोठ्यांसारखं? सुरुवात कुठून करावी लागेल? कुठून करावी लागेल? म्हणजे मी ज्यावेळेस स्वर्गाच्या राज्यात जाईल त्यावेळेस मी म्हणेल का आता मी या ठिकाणी लहान लेकरांसारखा राहणार आहे? कुठून सुरुवात करावी लागेल? या ठिकाणाहून, आजपासून. तुम्ही जे उत्तर मला दिलं की आम्हाला देवाच्या घरामध्ये लहान लेकरं म्हणून राहायची आहेत, प्रियांनो, त्याची सुरुवात आम्हाला आजपासून करावी लागेल. कारण जर आम्ही आजपासून त्याची सुरुवात करत नाही तर ऐकायला कठीण वाटेल, परंतु कदाचित देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेशच होणार नाही. मी बरोबर बोलतोय का? मी बरोबर बोलतोय का? का बरं? मी काय बेस आहे माझ्या या बोलण्याला? काय बेस आहे? काय आधार आहे? देवाचं वचन काय सांगतं? देवाचं वचन, जर आम्ही बालकांसारखं होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही तर आमचा प्रवेश त्यात होणारच नाही. बालकांसारखं होऊन आम्हाला देवाच्या राज्याचा स्वीकार करायचा आहे. बालकांसारखं होऊन, लहान लेकरांसारखं होऊन. मग लहान लेकरं जशी भांडणं करतात तशी भांडणं आम्हाला करायची आहे नाही? मग लहान लेकरांसारखं भांडायचं की मोठ्यांसारखं भांडायचं? कोणासारखं भांडायचं? मोठ्यांसारखं भांडायचं की लहान लेकरांसारखं भांडायचं? हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण मनुष्य आहोत आणि आमच्या जीवनामध्ये वाद विवाद भांडणंही असणारच आहे. कोणी कितीही म्हटलं ना तरी ह्या गोष्टी त्या ठिकाणी असणारच आहे. परंतु आमच्या जीवनामधले वादविवाद असतील, आमच्या जीवनामधली भांडणं असतील, ही आम्हा मोठ्यांसारखी असू नयेत, लहान लेकरांसारखी. कशी असतात लहान लेकरांसारखी? आता भांडलेत, दुसऱ्या वेळेला एकत्र खेळत आहेत. असं आम्हाला बनायचं आहे प्रियांनो, असं आम्हाला बनायचं आहे. का तुम्ही लक्षात घ्या, प्रीती आणि वैभव आहेत का दोघं? वैभव आहे का इथं? बाहेर गेला. ये समोर ये. वैभव आहे ना? ये समोर ये. प्रीती तू पण ये समोर ये.
विपुल, सॉरी विपुल. वैभव वडिलांचं नाव झालं होतं, कधी कधी असं गोंधळ होतं. ये बेटा समोर उभे राहा. आई वडील आहेत का यांचे? आई दिसत आहे मला, वडील अजून दिसत नाहीये. ओके. समजा हे दोघं जण भांडायला लागलेत. मी या दोघांना यासाठी बोलवलं कारण विपुल बॉक्सिंग करतो आणि स्टेटला त्याला ब्रॉन्झ मिळालेलं, म्हणून मी त्यांना बोलवलं. दोघं भांडा बरं. नाही खरंच भांडा ना. आपल्या समोर नाही भांडत, नाही तर प्रीती भांडणामध्ये फार ऍक्टिव्ह आहे, ती फार सुंदर भांडण करते. बरोबर ना विपुल? प्रियांनो, विचार करा, ही दोन लेकरं या ठिकाणी आहेत आणि ही दोघं भांडतायत. आता त्यांना भांडता जरी येत नसलं, परंतु ती खरंच भांडतायत, एकमेकांना वाईट बोलतायत. त्यांचं मन एकमेकांकरिता द्वेषाने भरलेलं आहे. हे पाहून त्यांच्या आई वडिलांना काय वाटेल? सिस्टर, तुम्हाला आनंद वाटेल? काय होईल? दुःख होईल. माझी लेकरं आहेत, आम्ही या दोघांसाठी देखील कष्ट करतो, श्रम घेतो आणि आमची इच्छा आहे की आमच्या लेकराने आनंदाने प्रेमाने राहावं, आणि आमची लेकरं काय करतायत? भांडणं करतायत. त्यांच्या भांडणाचे कारण काही असू द्यात, परंतु ज्यावेळेस आई वडील ह्या लेकरांच्या भांडणाकडे पाहतील, निश्चितच त्यांना कधीच आनंद होणार नाही. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या कुटुंबाचे आहोत, आम्ही देवाची लेकरं आहोत. आमच्याकडं भांडणाचे वेगवेगळे भरपूर कारणं आहेत, कारणांची कमी नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींवरून आम्ही एकमेकांसोबत वाद विवाद करू शकतो, भांडू शकतो. परंतु प्रियांनो, आम्ही हा विचार करावा की आम्ही देवाच्या कुटुंबाचे आहोत, आणि मग ज्यावेळेस आम्ही एकमेकांबरोबर अशा प्रकारे वाद विवाद करतो, एकमेकांबरोबर अशा प्रकारे भांडतो, मग ते कुटुंबामधले भांडणं असू द्यात, भावा भावांमधले भांडणं असू द्यात, बहिणी बहिणींचे भांडणं असू द्यात, सासू सुनांचे भांडणं असू द्यात, पती पत्नीचे भांडणं असू द्यात, किंवा मंडळीमध्ये एकमेकांबरोबरचे वाद विवाद असू द्यात, ज्यावेळेस देव आम्हा सर्वांकडे पाहतो ना प्रियांनो, आमच्यामुळं त्याला दुःख होतं, त्याला कधीच आनंद होत नाही, त्याला कधीच आनंद होणार नाही. माझी लेकरं आहेत आणि माझ्या लेकरांना मी प्रेम करायला शिकवलेलं आहे, माझ्या लेकरांना मी शांती प्रस्थापित करणारे बनविलेलं आहे, मी त्यांना समेटाची सेवा त्यांच्याकडे सोपवून दिलेली आहे, आणि या सर्व गोष्टी करण्याच्या ऐवजी माझी लेकरं वेगवेगळ्या कारणांवरून एकमेकांसोबत भांडतायत, त्यांची मनं एकमेकांसाठी खराब झालेली आहे, द्वेष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आणि ही सर्व बाब देवाला दुखविणारी आहे. भांडणांमध्ये, वादविवादांमध्ये कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोण जिंकतोय, कोण हरतोय, हा दुय्यम भाग आहे प्रियांनो, तो मानवी भाग आहे. परंतु आम्ही देवाच्या कुटुंबाचे आहोत, देवाला ते कधीच आवडणार नाही. थँक्यू बेटा, बसा तुम्ही. ते देवाला कधीच आवडणार नाही. आणि म्हणून हा महिना जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबासाठी वेगळा केलेला आहे, आणि आज जेव्हा या ठिकाणी लहान लेकरं आमच्या समोर उभी होती आणि ते आम्हाला हा संदेश देत होते की येशू माझ्यावर प्रेम करतो. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी या ठिकाणाहून जेव्हा परत जाणार आहोत ना, आम्हाला हे आमच्या अंतःकरणावर कोरलेलं असावं. त्यांच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे, मला देखील टी शर्ट मिळाली, माझ्या टी शर्टवर तेच लिहिलेलं आहे की येशू माझ्यावर प्रीती करतो, हे आमच्या अंतःकरणावरती कोरलेलं असावं. आणि आमच्या जीवनातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट आम्ही करत असताना, प्रत्येक विचार आम्ही करत असताना हे आमच्या समोर आलं पाहिजे की येशू माझ्यावर प्रेम करतो, आणि म्हणून मी हे जे करत आहे, मी हे जे बोलत आहे, या ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत, त्यातून खरंच देवाला आनंद होईल का, त्यातून खरंच देवाची स्तुती होईल का, हा विचार मला माझ्या जीवनामध्ये करायचा आहे. देवाचं वचन आणि देवाचा आत्मा आमचं मार्गदर्शन करणार आहे, आमचं मार्गदर्शन करणार आहे. आणि तो ना आज अर्पणनी संदेश देत असताना सांगितलं स्तोत्र 91 मधून की देव आम्हाला सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकू देत नाही, आमचं संरक्षण करतो. ही सैतानाची इच्छा आहे की देवाच्या लोकांमध्ये, देवाच्या कुटुंबांमध्ये
वाद विवाद असावेत आणि म्हणून तो ते जाळं त्या ठिकाणी पसरवितो आणि त्यामध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यांची मनं ख्रिस्ताच्या प्रीतीने भरलेली आहे, ज्यांनी येशूच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे, ते अशा जाळ्यांमध्ये अडकत नाही. ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं अंतःकरण हे प्रत्येकासाठी प्रीतीने भरलेलं असतं. त्यांचं अंतःकरण, त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकासाठी ओतप्रोत प्रेम असतं. ते प्रत्येक गोष्ट ख्रिस्तार्पणमस्तू करीत देवाचं गौरव त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात. मग आज या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज परमेश्वराला विचारूया, आज परमेश्वर देव बापाला आम्ही विचारूया, जीसस लव्स मी. येशू माझ्यावर प्रीती करतो. मी येशूवर प्रीती करतो काय? जर मी माझ्या बंधूचा द्वेष करीत असलो तर मी येशूवर प्रीती करत नाही. जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी देवाला ओळखतच नाही. जर मी माझ्या अपराध्यांची क्षमा करू शकत नाही तर आम्ही येशूला आमचं जीवन समर्पित केलेलं नाही. आजही आम्ही आमच्या स्वतःकरिता जगत आहोत. आजही आम्ही आमच्या स्वतःकरिता जगत आहोत आणि म्हणून आम्हाला इतरांना क्षमा करता येत नाही. आज आम्ही येशूला विचारूया, आमच्या त्या देवाला विचारूया, प्रभू जसं प्रेम तू माझ्यावरती केलं, जसं तू माझ्या अपराधांची क्षमा केली, प्रभू तसं प्रेम माझ्याकडून, माझ्या जीवनाकडून, माझ्या वैऱ्यांना, माझ्या अपराध्यांना, माझ्या प्रियजनांना देखील मिळावं म्हणून तू माझं सहाय्य कर, म्हणून तू माझं सहाय्य कर. माझ्या देवा, बालका समान होऊन तुझ्या राज्याचा स्वीकार करण्याकरिता प्रभू तू माझा मीपणा तू नाहीसा कर. बालकासारखं होऊन प्रभू तुझ्या राज्याचा स्वीकार करण्याकरिता आज तू माझं सहाय्य कर. प्रभू आज माझं अंतःकरण तू मोकळं कर, शुद्ध कर, तुझ्या शांतीने तू भरून काढ प्रभू. होय पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. आज आम्ही सर्वजण तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. परमेश्वर देव बापा, आज लेकरांच्या द्वारे जी तुझी स्तुती करण्यात आली, जी तुझी उपासना करण्यात आली, निश्चित ती तुला आवडलेली आहे प्रभू. पवित्र देव बापा, सर्व संडे स्कूल शिक्षक, पवित्र देव बापा, सर्व संडे स्कूलची लेकरं, देव बापा या प्रत्येकाला तू मोठा आशीर्वाद दे आणि तुझ्या राज्याकरिता या लेकरांना तू आकार देऊन तुझ्याकरिता तू उपयोगात आण. या कवळ्या वयापासूनच देव बापा जी दाणं तू त्यांना दिलेली आहे त्यांचा विकास त्यांच्या ठाई व्हावा आणि परमेश्वर देव बापा ही तुझ्या उपयोगाची पात्र या ठिकाणी घडल्या जावीत म्हणून आम्ही या सर्व लेकरांना तुझ्या हातांमध्ये देत आहोत. सर्व शिक्षक त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना देखील आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आज आम्ही मंडळी पवित्र देव बापा नम्र होतो आणि या बालकांसारखं होऊन तुझ्या राज्याचा स्वीकार करतो प्रभू. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर पवित्र देव बापा. जसं तू आम्हावर प्रेम केलं, आमच्या अपराधांची क्षमा केली, आम्हीही तेच करतो पवित्र देव बापा. आमचं तू सहाय्य कर. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सुवर्ण देवा
देव तो बाप पुत्र आत्माचा ते ज्ञाला आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती विशेष करून संपूर्ण संडे स्कूलवर आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.